त्याच्यानंतर आउटपुटला इकडे किती आहे 10 पॉईंट समथिंग किती आलं होतं 10 पॉईंट चेक कर ना चेक कर आउटपुटला व्होल्टेज किती आलं 10.5 व्होल्ट आउटपुट आणि हे आउटपुट DC 10.5 व्होल्ट DC आपण रेग्युलेटेड पॉवर सप्लाय कन्स्ट्रक्ट केलं आहे त्याला ॲज अ इनपुट म्हणून देत आहोत. मग आता इनपुट कपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती आहे चेक कर 10.5 व्होल्ट इनपुट गेलं. त्या ठिकाणी झिनर डायोड लावलेला आहे. झिनर डायोड फॉरवर्ड बायसमध्ये कंडक्ट आहे. फॉरवर्ड बायसमध्ये कंडक्ट असेल तर काय करणार तो पूर्ण करंट त्या ठिकाणी पास करणार. रिव्हर्स बायसमध्ये आला तर तो काय करणार करंट थोड्या प्रमाणात व्होल्टेज ड्रॉप करून झिनर करंट जे आहे ते पुढे पास करतो. तर मग व्होल्टेज अक्रॉस रजिस्टर मग व्होल्टेज अक्रॉस रजिस्टर चेक कर किती दाखवत आहे 6.39 म्हणजे रजिस्टर लोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज आणि रेग्युलेटेड व्होल्टेज जे आउटपुटला जे आपल्याला LED च्या अक्रॉस मिळतं. मग LED च्या अक्रॉसचं व्होल्टेज किती आहे जे रेग्युलेट झालेलं आहे 1.81 व्होल्ट म्हणजे या ठिकाणी आउटपुटला आपल्याला 1.81 व्होल्ट हे रेग्युलेटेड व्होल्टेज मिळते प्राप्त झालं. म्हणजे 10.5 वरून ते व्होल्टेज रेग्युलेट होऊन